नमस्कार मंडळी, आज या व्हिडिओमध्ये मी एक वेगळा प्रयत्न करतोय। मी तुमच्या समोर आज माझी मार्केटची रिसर्च शेअर करणार आहे। मी रिसर्च करून काढलेले काही स्टॉक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशासाठी करतो तर ग्रोथ मिळवण्यासाठी, वाढ मिळवण्यासाठी। आणि आज मी तुमच्याबरोबर असे स्टॉक्सची नावं शेअर करणार आहे आणि त्यांची माहिती शेअर करणार आहे जे स्टॉक आज मिड कॅप आहेत परंतु लवकरच लार्ज कॅप होऊ शकतील। माझ्या रिसर्चनुसार लवकरच ते लार्ज कॅप होतील। म्हणजेच काय की त्याची ग्रोथ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि साहजिकच कंपनी वाढली तर त्याच्या स्टॉकची प्राइस पण वाढणार आहे। तर गुंतवणूक करण्यासाठी अतिशय योग्य असे 5 स्टॉक्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, सुरू करण्याआधी सांगतो की मी माझी रिसर्च शेअर करत आहे। ही कुठली इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाहीये। तुम्ही या सगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणार असाल तर नीट विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करा। आता फक्त अभ्यास म्हणून तुम्ही या व्हिडिओकडे बघा। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण बघूया की मिड कॅप का घ्यायचे। जर तुम्ही बघितलं स्मॉल कॅप सगळ्यात जास्त ग्रोथ देतात पण त्याच्यासोबत रिस्क पण येते। लार्ज कॅप स्टेबिलिटी देतात पण तेवढ्या वेगाने वाढत नाहीत। आणि मिड कॅप हे त्या दोघांच्या मधोमध बसतात, जे स्मॉल कॅप इतकी नाही पण त्या कंपॅरेटिव्हली चांगली ग्रोथ देऊ शकतात परंतु ते स्मॉल कॅप इतके रिस्की देखील नसतात। दुसरं एक महत्त्वाचं कारण काय आहे की मिड कॅप स्टॉक एकदमच छोटे नसतात, म्हणजे वारा आला फुंकर मारली तर उडून जातील एवढे स्मॉल स्टॉक पण नसतात आणि ते खूप मोठे पण झालेले नाहीयेत, लार्ज कॅप झालेले नाहीयेत, बलाढ्य झालेले नाहीयेत। त्याच्यामुळे ते अजाईल असतात, त्याच्यामुळे ते मार्केट कंडिशननुसार फटाफट स्वतःला बदलू शकतात, वेगवेगळे प्लॅन्स लवकर करू शकतात आणि ते प्लॅन अंमलात देखील आणू शकतात। सो मिड साईजच्या ज्या कंपन्या आहेत आणि मिड कॅपच्या ज्या कंपन्या आहेत त्या अजाईल असतात, त्या मार्केटमध्ये जास्त फास्ट रिस्पॉन्स करू शकतात। आणि तिसरी महत्वाची गोष्ट की मिड कॅप कंपन्या ज्या आहेत त्यांना ग्रोथसाठी बऱ्यापैकी स्कोप दिसतो। लार्ज कॅप कंपन्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात वेगाने वाढता येत नाही जे मिड कॅप कंपन्यांना शक्य होतं। आणि या 3 फायद्यांसाठी मित्रांनो आपण मिड कॅप आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतले पाहिजेत। पण याचा अर्थ असा नाही की आपली कंप्लीट इन्व्हेस्टमेंट मिड कॅप स्टॉक्समध्ये असली पाहिजे। आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक्स मिड कॅपचे असावेत जेणेकरून ते आपल्या पोर्टफोलिओला ग्रोथ देतील। तर मंडळी, मी तुमच्यासाठी जे 5 स्टॉक्स निवडलेले आहेत ते निवडण्याची पद्धत जी आहे ती आधी तुमच्याबरोबर शेअर करतो की ते निवडण्यासाठी मी कोणते कोणते पॅरामीटर्स बघितलेत। पहिला पॅरामीटर आहे ग्रोथ, ज्याच्यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे ग्रोथ। तर अशा कंपन्या आपण निवडलेल्या आहेत ज्या कंपन्यांचा सेल्स आणि ज्या कंपन्यांचं प्रॉफिट दोन्हीही गेल्या 5 वर्षात सलग वाढत आहे, किमान 10%ने, डबल डिजिट ग्रोथ ज्याला म्हणतात। तर पहिला पॅरामीटर मी घेतलेला आहे तो म्हणजे ग्रोथ। अशाच कंपन्या निवडल्यात ज्या गेले 5 वर्ष सातत्याने 10% पेक्षा जास्तने वाढत आहेत, त्यांचा सेल्स पण वाढतोय आणि प्रॉफिट पण वाढतंय, म्हणजे ग्रोथ त्याच्यामध्ये दिसते। दुसरा पॅरामीटर आपण बघितलेला आहे तो आहे क्वालिटी। नुसतीच ग्रोथ मिळून फायदा नाही किंवा नुसतंच प्रॉफिट मिळून फायदा नाहीये, तर तो प्रॉफिट किती कॅपिटलवर आणताय आणि ती जे कॅपिटल कंपनीची मॅनेजमेंट वापरते ते किती एफिशियंटली वापरते, त्यांची क्वालिटी त्याच्यामधून दिसते। आणि त्यामध्ये आपण 2 पॅरामीटर घेतलेले आहेत। पहिला पॅरामीटर आहे ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, तो किमान 15% पेक्षा जास्त पाहिजे, हा एक आपण फॉर्म्युला घेतलेला आहे। आणि दुसरा जो फॉर्म्युला आपण बघितलेला आहे डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे जो कर्जाचं प्रमाण आहे त्या कंपन्यांचा अत्यल्प आहे, 1 पेक्षा कमी असा रेशो आपण घेतलेला आहे। तिसरा पॅरामीटर आपण बघतोय तो म्हणजे लीडरशिप। ज्या कंपन्या आपण निवडलेल्या आहेत त्या त्यांच्या सेगमेंटमधल्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्या लीडरशिप पोझिशनमध्ये आहेत। जरी मिड साईज असल्या, जरी त्यांचं मार्केट खूप मोठं नसलं तरी सुद्धा आहे त्या मार्केटमध्ये त्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहेत। सो आपण लीडरशिप त्याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे। आणि चौथा जो पॅरामीटर आहे तो आहे व्हॅल्युएशन। आपण त्या कंपन्या महाग नाही आहेत, आत्ता खरेदी करण्यासाठी त्या महाग नाहीत हे बघितलेलं आहे। त्याच्यासाठी जो 5 वर्षाचा त्यांचा मीडियन पीई रेशो जो आहे तो पीई रेशो सध्याच्या पीई रेशोच्या जवळपास आहे हे आपण बघितलेलं आहे। ओके, तर या सगळ्या पॅरामीटर्सचा वापर करून मी जेव्हा स्टॉक शोधले तेव्हा माझ्या यादीमध्ये साधारण 30 स्टॉक्स आले। त्या 30 स्टॉक्समध्ये 2 पॅरामीटर मी पुन्हा लावले। एक तर लीडरशिपचा, की ज्या कंपन्यांचं मार्केट शेअर हाय आहे आणि त्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्या कंपन्या बाजूला काढल्या, आणि ज्यांच्याकडे काहीतरी युनिक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे जे त्यांना बऱ्यापैकी चांगला बिझनेस पुढे देऊ शकतात, फ्युचर बिझनेस देऊ शकतात। सो हे सगळे पॅरामीटर्स मी लावले। त्यावेळेला काही कंपन्या आल्या आणि त्यातल्या 5 मुख्य कंपन्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय। तर पहिली कंपनी आपण आता बघूया। पहिली कंपनी जी आहे ती आहे अमर राजा बॅटरीज। नावाप्रमाणेच बॅटरीज बिझनेसमधली ही कंपनी आहे आणि अमर राजा एनर्जी अँड मोबिलिटी असं कंपनीचं पूर्ण नाव आहे। इट इज इंडिया सेकंड लार्जेस्ट बॅटरी मेकर। पहिली एक्साईड आहे, सो दुसऱ्या क्रमांकावर अमर राजा आहे आणि इट इज अ टॉप ऑटोमोटिव्ह बॅटरी एक्सपोर्टर। त्यांचा एक्सपोर्ट्स बिझनेस पण बऱ्यापैकी आहे।
अमर राजाचे 8 प्लांट्स आहेत भारतभरामध्ये आणि त्याच्यामध्ये 50 मिलियन ऑटो बॅटरीज आणि 2.3 बिलियन एम्प आवर्स ऑफ इंडस्ट्रियल बॅटरीज एवढी कपॅसिटी आहे. आता यातल्या ऑटोमोटिव्ह बॅटरीज ज्या आहेत त्या त्यांचा मेजर बिझनेस आहे. 67% बिझनेस त्यांचा ऑटोमोटिव्ह मधून येतोय. ओके, आणि इंडस्ट्रियल बॅटरीज 29% मध्ये आहे. तुम्हाला एवढं लक्षात आलंच असेल, ऑटोमोटिव्ह मधून बिझनेस येतोय बॅटरीजचा आणि ऑटोमोटिव्हच बॅटरीजवर चालणाऱ्या वाढत आहेत. गव्हर्नमेंटचं जे लक्ष आहे 2030 पर्यंत 30% गाड्या ईव्ही असणार आहेत. याचा थेट फायदा अमर राजाला मिळणार आहे कारण त्यांचा बॅटरी बिझनेस तिथून स्टेबल बिझनेस चालू आहे. ओके, त्या व्यतिरिक्त 9,500 करोड रुपये त्यांनी लिथियम आयनच्या गिगा फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत फॉर फ्युचर ग्रोथ. ओके, सो ही जी त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 2022 सालापासून त्यांनी सुरू केली आणि लवकरच ती कमर्शियलाइज होईल आणि त्यांना आउटपुट द्यायला सुरू करेल. ओके, आणखीन एक महत्वाची गोष्ट, जरी एक्साईड नंबर 1 वर असलं, बघा महत्वाचा पॉईंट आहे, जरी एक्साईड हा टॉप बॅटरी मॅन्युफॅक्चरर असला या देशामधला तरी सुद्धा प्रॉफिटेबिलिटीच्या बाबतीत अमर राजा त्याच्याही पेक्षा जास्त चांगलं काम करत आहे कारण अमर राजाचा कॉस्ट कंट्रोल बऱ्यापैकी चांगला आहे. त्यांनी नुकताच एक कंपनी विकत घेतली जी त्यांना बॅटरीचं जे प्लास्टिक लागायचं बॅटरी बनवताना ते प्लास्टिक पुरवायची, ती कंपनी त्यांनी अक्वायर केली. त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट आता कमी झालेली आहे बॅटरी बनवण्याची. आणि त्यासोबत त्यांनी एक लीड जे असतं बॅटरीमध्ये वापरलं जाणार लीड, त्याचं रिसायकलिंग करणारा पण प्लांट उभा केलेला आहे. म्हणजेच काय, बॅटरीज रिसायकल करून पुन्हा लीड वापरता येईल अशी त्यांनी सोय केली. अगेन त्यांना याचा प्रॉफिटमध्ये फायदा होणार आहे कारण मटेरियल कॉस्ट कमी होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे आणि भविष्यातल्या ईव्ही अडॉप्शनमुळे जे ईव्ही वाढणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अमर राजा बॅटरीज हा एक चांगला स्टॉक आहे, ग्रोथ स्टॉक आहे, जो भविष्यामध्ये मोठा स्टॉक, लार्ज कॅप स्टॉक होऊ शकतो. ऑलरेडी गेल्या वर्षभरात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे आणि अजून मार्केट बरंचसं कॅप्चर करणं शिल्लक आहे. त्यानंतर मंडळी दुसरी कंपनी जी आहे ती आपण बघतोय ती आहे फार्मा सेक्टरमधली नॅटको फार्मा. अगेन ही स्मॉल कंपनी जरी असली किंवा मिड साईज कंपनी जरी असली आणि तरी सुद्धा नॅटको फार्माचं बिझनेस मॉडेल फार युनिक आहे. पहिलं म्हणजे नॅटको फार्मा जी आहे ती R&D फोकस्ड कंपनी आहे आणि त्यांचे 9 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत भारतामध्ये आणि 2 रिसर्च सेंटर्स आहेत. नॅटको फार्मा जगातील 50 देशांमध्ये काम करते, त्याच्यामध्ये US, कॅनडा, ब्राझील इत्यादी कंट्रीज पण आहेत. आणि नॅटकोची जी स्ट्रॅटेजी आहे ती फार युनिक आहे, वेगळी आहे. तर नॅटको फार्मा जे आहेत ते सिंपल ड्रग्ज बनवत नाही, सिंपल औषध बनवत नाही, तर कॉम्प्लेक्स ड्रग्ज बनवतात आणि ते कॉम्प्लेक्स ड्रग्ज बनवतात जे ऑलरेडी पेटंट आता त्यांचं संपायला आलेलं आहे. ओके, सो जनरली काय असतं, मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या रिसर्च करतात, एखादं नवीन औषध मार्केटमध्ये आणतात, मग एकदा आलं की त्याच्यावर पेटंट येतं. पेटंट साधारण 20 वर्षाचं असतं. जोपर्यंत पेटंट आहे दुसरं कोणी त्यांच्या परमिशन शिवाय प्रोड्यूस करू शकत नाही. नॅटको फार्मा काय करते की ज्या कंपन्यांचं पेटंट आता संपत आलेलं आहे, ज्या औषधांचं पेटंट आता संपत आलेलं आहे त्या औषधांसाठी फर्स्ट फाईल करते. फर्स्ट फाईल हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये केला जाणारा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये एखादी जेनरिक म्हणजे मुख्य ब्रँडपेक्षा वेगळी कंपनी जी आहे ती तेच प्रॉडक्ट बनवण्यासाठी अप्लाय करते. आता हे जे फर्स्ट टू फाईल असतं ते अमेरिकेमधील FDA मध्ये ते अप्रुव्हलसाठी जातं आणि जर ते अप्रूव्ह झालं तर जो फर्स्ट फाईल करणारा असतो त्याला 6 महिन्याचा अवधी मिळतो ते प्रोड्यूस करण्यासाठी. ते 6 महिने दुसऱ्या कोणाला ते प्रॉडक्ट बनवता येत नाही. म्हणजेच काय की 6 महिन्याची एक विदाउट कॉम्पिटिशनची एक 6 महिन्याची जागा मिळते ज्याच्यामध्ये कंपनी पुढे जाऊ शकते आणि प्रोडक्शन घेऊ शकते. ओके, तर नॅटको फार्मा याच्यामध्ये फार स्पेशलिस्ट आहे आणि नॅटको फार्माकडे बऱ्याच अशा औषधांची फर्स्ट फाईल त्यांनी केलेली आहे जी सक्सेसफुली अप्रूव्ह पण झालेली आहे. आणि साधारण त्यांच्याकडे आता फर्स्ट फाईलची $20 बिलियन पाईपलाईन त्यांच्याकडे ऑलरेडी रेडी आहे ज्याचं ते औषधं बनवू शकतात. आणि त्याचसोबत नॅटको फार्मा वेगळ्या जिओग्राफिक्समध्ये म्हणजे वेगळ्या मार्केटमध्ये पण जाते आणि क्रॉप हेल्थ सायन्सेस ओके या सेगमेंटमध्ये पण नॅटको फार्मा येते आहे जी बेसिकली शेतीविषयक काम करते. ओके, तर त्याच्यामध्ये पण नॅटको फार्माने एंट्री घेतलेली आहे. तर या सगळ्या कॉम्प्लेक्स बिझनेस मॉडेलमुळे नॅटको फार्मा बऱ्यापैकी चांगली काम करते, पुढे आहे, प्रॉफिटेबल आहे आणि जसं मी म्हटलं $20 बिलियन बिझनेस त्यांच्याकडे पाईपलाईनमध्ये ऑलरेडी दिसतोय, विच इज अ व्हेरी गुड थिंग फॉर अस. आणि मला असं वाटतंय नॅटको फार्मा कंपनी पण बऱ्यापैकी चांगला परफॉर्म करते. पी रेशिओ त्याचा कंट्रोलमध्ये आहे आणि त्यासोबत त्यांचं डेट टू इक्विटी जे आहे, कर्ज आहे ते एकदम कमी आहे, प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि म्हणून ती पुढे जाईल असं वाटतंय. त्याच्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या कंपनीकडे. तिसरी कंपनी आहे इंद्रप्रस्थ गॅस.
इंद्रप्रस्थ गॅस ही जी कंपनी आहे ती नॅचरल गॅस पीएनजी जो आहे पीएनजी डिस्ट्रीब्यूट करणारी कंपनी आहे आणि 1999 साली ही कंपनी सुरू झाली होती. त्यांच्याकडे 882 सीएनजी स्टेशन्स आहेत, म्हणजे साधारण 1000 सीएनजी स्टेशन्स आहेत. 27 लाख घरांना ते गॅस प्रोव्हाइड करत आहेत. 10,000 पेक्षा जास्त कमर्शियल ऑर्गनायझेशनना गॅस प्रोव्हाइड करत आहेत. सीएनजी आणि पीएनजी प्रोव्हाइड करत आहेत. तो सीएनजी जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे पेट्रोल डिझेलपेक्षा जास्त ऍक्सेप्ट केला जातो. लोक सीएनजी व्हेकल्स घेण्याकडे जास्त कल असतो कारण कॉस्ट कमी असते आणि त्याच्यामुळे सीएनजीचा बिझनेस पण त्यांना चांगला मिळतो आणि बेसिकली एकाधिकारशाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल या बिझनेसमध्ये मार्केट लिडरशिप इंद्रप्रस्थ गॅसकडे आहे. जसं जसं ईव्ही येत आहे ऑब्व्हियसली सीएनजीवर प्रेशर येईल आणि सीएनजीचा सेल कदाचित कमी होऊ शकतो. इंद्रप्रस्थच्या मॅनेजमेंटला हे माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर काम करायला सुरू केलेलं आहे. त्यांनी इतर मार्केट्समध्ये जायला सुरू केलेलं आहे आणि त्यासोबत जे कंपनीचे एलएनजी टू पीएनजी रेसिडेन्शियल कस्टमर जे आहेत ते शिफ्ट होत आहेत त्याच्याकडे पण फोकस आहे. सो युनिक मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये किंग आहे इंद्रप्रस्थ गॅस. त्याच्याकडे मार्केट शेअर बऱ्यापैकी चांगला आहे आणि आय डोंट सी जरी ईव्ही आल्या तरी घरगुती कन्झम्पन जे आहे ते चालूच राहणार आहे आणि डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस असा आहे एकदा तुम्ही पाईपलाईन सेटअप करून टाकल्या डिस्ट्रीब्युशन सेट केलं की वर्षानुवर्ष त्याच्यामधून पैसे कमवायचे. सो व्हेरी सॉलिड बिझनेस अँड आय सी इंद्रप्रस्थ गॅस कॅन ग्रो रिअली वेल. त्याच्यानंतर आपण जाऊया चौथ्या कंपनीकडे. बट बिफोर दॅट मित्रांनो 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. मी या प्रकारची रिसर्च पहिल्यांदा शेअर करत आहे. तुम्हाला हे आवडतंय का मला सांगा. असे आणखीन व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील का ते प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आणि दुसरी एक गोष्ट आमचा व्हॉट्सअप चॅनल आहे जो ॲब्सोल्युटली फ्री आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. तुम्ही जर तो व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलात आणि बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला आमचे वेगवेगळे अपडेट्स मिळत जातील. त्याच्यामध्ये बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स शेअर मार्केट्स पर्सनल डेव्हलपमेंट अशा अनेक विषयाच्या गोष्टी आम्ही शेअर करत असतो आणि दररोज अशा प्रकारचं ज्ञान तुमच्याबरोबर शेअर केलं जाईल. आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जर आमचं हे काम आवडत असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा. चला तर मग आता आपण जाऊया पुढच्या कंपनीकडे. चौथी कंपनी ती आहे वेल्सपन कॉर्पोरेशन. वेल्सपन कॉर्पोरेशन ही एका युनिक बिझनेसमध्ये आहे. ती आहे पाईप्स बनवण्याच्या बिझनेसमध्ये. आता हा तसं म्हटलं तर बोरिंग बिझनेस आहे पण वेल्सपन ही जगातली ग्लोबल मॅन्युफॅक्चरर जगातली 3ऱ्या क्रमांकाची लार्ज डायमीटर जे खूप मोठे बलाढ्य पाईप्स असतात ते बनवणारी कंपनी आहे. ऑइल इंडस्ट्रीसाठी गॅस इंडस्ट्रीसाठी आणि वॉटर ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांचे पाईप्स वापरले जातात आणि त्याच्यामध्ये ती जगातली 3ऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आता ही कंपनी जी आहे ती 50 देशांमध्ये ऑपरेट करते. तिथे आपला माल विकते आहे. 2.2 मिलियन टन्सची कपॅसिटी त्यांची आहे आणि इंडिया यूएस सौदी अरेबियामध्ये त्यांचे प्लांट्स आहेत. यूएस सौदी अरेबिया आणि इंडियामध्ये सगळीकडे जर तुम्ही बघितलं इन्फ्रास्ट्रक्चर जसं वाढतंय नव्या पाईपलाईन सेटअप होत आहेत. नॅचरल गॅस एक्सप्लोरेशन अजून बऱ्यापैकी जोरात चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पाईपलाईन्सची रिक्वायरमेंट आहे ती वाढतच आहे आणि त्याच्यामध्ये वेल्सपन बऱ्यापैकी सेटल बिझनेस आहे. काइंड ऑफ लीडर आहे असं म्हटलं तरी तुम्ही चालेल. त्यासोबत हायड्रोजन गॅस हा या नव्या इंडस्ट्रीमध्ये पण वेल्सपन उतरत आहे. हायड्रोजन कॅरी करण्यासाठी त्यांनी टाटा बरोबर टाटा स्टील बरोबर काहीतरी नवीन ग्रेडचे पाईप्स बनवण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्यानंतर वेल्सपनने डक्टाईल आयर्न पाईप या मार्केटमध्ये पण सुरुवात केलेली आहे आणि कारण गव्हर्नमेंटचा जो फोकस आहे घरोघरी नळ पोहोचवण्याचा आणि अगेन त्याच्यासाठी ज्या पाईपलाईन्स लागतात त्याच्यामध्ये पण वेल्सपन प्रोव्हायडर आहे. त्यानंतर टीएमटी स्टील्स या सेगमेंटमध्ये पण येते जे हाऊसिंग मार्केट घरं बांधण्याच्या मार्केटमध्ये येईल. हे छोटे बिझनेस आहेत आता मोठे होतील. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्यांनी सिंटेक्स ही कंपनी अक्वायर केली आणि त्या सिंटेक्स कंपनीचा ब्रँड जो आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते वापरून आता वेल्सपन वॉटर स्टोरेज टँक ज्या ओव्हरहेड टँक्स असतात पाण्याच्या टाक्या आणि प्लास्टिक पाईप्स हे खूप मोठं मार्केट आहे त्याच्यामध्ये उतरत आहे. सो एकदम लार्ज पाईप पासून अगदी घरगुतीपर्यंतचे पाईप्स असे पूर्ण मार्केट त्यांनी कव्हर करण्याचा विचार केलेला आहे. लार्ज पाईप्समध्ये तर ते सेट आहेतच आणि या सगळ्या इंडस्ट्री ग्रो होतील असं दिसतंय. म्हणून वेल्सपन पुढे जाऊन लार्ज कॅप कंपनी बनू शकते असं मला वाटतं. आणि आता येऊया 5व्या कंपनीकडे. ती आहे गॅब्रियल इंडिया. गॅब्रियल इंडिया ही कंपनी ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये काम करते आहे आणि गॅब्रियलचे प्रॉडक्ट्स पण युनिक आहेत. शॉक ॲब्झॉर्बर्स असतील त्याच्यानंतर स्ट्रट्स फ्रंट फोर्क्स आणि डॅम्पर्स हे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला लागणाऱ्या गोष्टी ते बनवतात. आता याच्यामध्ये बघा 60 वर्षांपासून ही कंपनी अस्तित्वात आहे आणि हे काम करत आहे आणि फोक्स वॅगन म्हणा स्कोडा म्हणा किंवा इतर अनेक मोठ्या ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना ते सोल सप्लायर आहेत. एकमेव सप्लायर आहेत शॉक ॲब्झॉर्बर्स स्ट्रट्स फ्रंट फोक्सचे. खूप मोठं मार्केट आहे आणि कुठल्याही कंपनीची गाडी चालू दे त्याच्यामधला शॉक ॲब्झॉर्बर जनरली गॅब्रियलचाच असतो. ओके ऑलमोस्ट नो कॉम्पिटिशन आहे या कंपनीला. त्याच्यानंतर 2 आणि 3 व्हीलर सेगमेंटमध्ये पण त्यांचे पार्ट्स जातात. त्याच्यामध्ये अगेन 63% त्यांचा मार्केट शेअर आहे 3 व्हीलर आणि 2 व्हीलर मार्केटमध्ये विच इज ह्यूज. त्यानंतर
गॅब्रियल इज सोल सप्लायर, म्हणजे एकमेव सप्लायर आहे फॉर सस्पेन्शन सिस्टम फॉर मोस्ट ऑर्गनाइज इलेक्ट्रिक टू व्हीलर्स अँड थ्री व्हीलर्स. जे वाढणारं मार्केट आहे, ज्या इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलर्स, त्याच्यामध्ये एकमेव सप्लायर आहे गॅब्रियल. त्यानंतर पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्ये 23% रेव्हेन्यू त्यांचा येतो आहे आणि 35% मार्केट शेअर त्यांचा युटिलिटी व्हेकल्समधून येतोय. आणि खरी ग्रोथ त्यांना पुढे मिळते ती म्हणजे कमर्शियल सेगमेंटमध्ये, ज्या ट्रक्स आहेत, ट्रेलर्स आहेत आणि रेल्वे सेक्टरमधून. अगदी वंदे भारत ट्रेन्सला लागणारे शॉक ॲब्झॉर्बर्स आणि इतर कॉम्पोनंट्स पण गॅब्रियलमधून जात आहेत आणि इथे तर त्यांचं डॉमिनन्स आहे. इथे त्यांचे भरपूर मोठं मार्केट शेअर आहे आणि ऑलमोस्ट नो कॉम्पिटिशन. आता बघा, प्रॉडक्ट छोटं आहे ओके, पण त्याच्यामध्ये हे लीडर आहेत आणि वर्ल्ड वाईड सप्लाय करत आहेत, नॉट ओन्ली इन इंडिया. अजून एक गॅब्रियलने चांगली गोष्ट केली ते म्हणजे इतर प्रॉडक्ट्स, इतर पार्ट्समध्ये पण ते उतरलेले आहेत. जसं की ई बाईकसाठी फ्रंट फोक्स, सनरूफ मॅन्युफॅक्चरिंग, गाड्यांना सनरूफ असतं ते मॅन्युफॅक्चरिंग करायची पण त्यांनी आता सुरुवात केलेली आहे नुकताच. आणि पॅसेंजर ईव्ही, ज्या ईव्ही कार्स आता पुढे येणार आहेत, त्याच्या काही कॉम्पोनंट्समध्ये पण काम सुरू केलेलं आहे. सो गॅब्रियल इज अ व्हेरी स्ट्रॉंग कंपनी. छोट्या सेगमेंटमध्ये असली तरी सुद्धा मार्केट मोठं आहे आणि जागतिक दर्जावर काम करत आहेत आणि टेक्निकली देर इज नो कॉम्पिटिशन. ओके, तर या सगळ्या 5 कंपन्या मी अशा निवडलेल्या आहेत ज्या हायली प्रॉफिटेबल आहेत. R&D त्यांचं भरपूर चांगलं चाललेलं आहे, जवळपास पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात पुढे आहेत. कर्ज त्यांच्या डोक्यावर नाही आहे आणि गुड क्वालिटी कंपनी आहेत. ओके, एस्टॅब्लिश कंपन्या आहेत, काही नवख्या कंपन्या नाही आहेत. तर या कंपन्या ज्या आहेत त्या माझ्या मते ग्रोथसाठी खूप चांगल्या आहेत. आता इथून पुढे तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ओके, सो मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा. असे आणखीन कोणते विषय तुम्हाला शिकायला आवडतील ते पण सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देतो, नेटबेटचा जो व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्याच्यावर जरूर जॉईन करा. असे अनेक कंटेंट, महत्त्वाच्या गोष्टी, अनेक बिझनेस, मॅनेजमेंट, फायनान्सचे फंडे आम्ही त्याच्यावर शेअर करत असतो. ते तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमची व्हॅल्यू वाढवतील, तुमचं ज्ञान वाढवतील. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय बाय.